जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लाईक करायला विसरू नका. आजचं पुणे स्पेशल सेल्समन. सर, आपण कोणता साबण वापरता? पुणेकर सेल्समन अशा नावाचा साबण प्रथमच ऐकतोय. खरं सांगा ना प्लीज. पुणेकर डव संपत आलाय म्हणून लक्सला चिटकवला येतो. सूरज मार्केटमध्ये जातो तेव्हा सूरज, काका हा बोकड किती रुपयांचा आहे? दुकानदार 200. सूरज, इतकं स्वस्त? दुकानदार, अरे हे बोकड चायनीज आहे. सूरज, त्याची गॅरंटी? दुकानदार, नो गॅरंटी, ते उद्या भुंकूही शकतो. तुझ्याशी लग्न करून मी फार मोठी चूक केली, तो म्हणाला. पण मी काही तुझ्या पाठीमागे लागले नव्हते. ती ठसक्यात म्हणाली. बरोबर आहे. सापळा कधी उंदराचा पाठलाग करतो का? त्यानं विचारलं. नवरा, तू आणि तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस. बायको, ते कसं काय? नवरा, माहेरी जाऊन. तेव्हापासनं 2 वर्ष झाली बायको माहेरी जायचं नाव घेत नाही. बायको, आहो ऐका ना, हे गुगल पुरुष आहे की स्त्री? नवरा, स्त्री. बायको, कसं काय ओळखलं तुम्ही? नवरा, कारण आपला प्रश्न पूर्ण होण्याआधीच ते सल्ले द्यायला लागतं. फोनवाला, हॅलो, फोनमधला आवाज प्रकाश आहे का? फोनवाला, नाही. फोनमधला आवाज, मग खिडकी उघडा, प्रकाश येईल. बंड्या, अय्या, आज बाबांनी जाम धुतलं रे. खंड्या, का बुवा? बंड्या, मी तर त्यांना फक्त एवढंच म्हटलं, कमीने. खंड्या, बंड्या, अरे मी म्हटलं कमीने हा सिनेमा पाहायला येता का हो बाबा? एका टेबलवर 3 अंडी असतात. एक फुटतं, पडतं, फुटतं. दुसरं पण पडतं आणि फुटतं. तिसरं पडतंय पण फुटत नाही का? होतं असं कधी कधी. बंडू बनीला, लग्नापूर्वी तुझं कोणी बॉयफ्रेंड होता का गं? बनी तशीच शांत असते. बंडू, तुझ्या या शांत बसण्यामागलं मी काय समजू? बन्नी, जरा थांब ना, मोजू तर दे. राम, आजी देवपूजेची घंटी हळूहळू वाजव. आजी, का रे? राम, देवाची तब्येत आज ठीक नाही वाटत. आजी, चूप, काहीतरी बडबडू नको. राम, काहीतरी नाही, खरं सांगतो. अगं, शेजारचे डॉक्टर म्हणे आज देवाघरी गेले. सकाळी प्रियकर प्रियसीला प्रेमाने म्हणाला, ते बघ ते झाड. आणि मग काय, प्रेयसी झाडू लागली. मुलगी, ए रताळ्या, आय लव्ह यू आणि तुझं काय मत आहे आपल्याबद्दल? रतिनू, जरा वंगाळ स्टाईलने प्रपोज मार की. मुलगी, तू मेलास की तुझ्या नावाच्या बांगड्या फोडायचा अधिकार देशील का मला? पक्या 10वीला बसणार हे कळल्यावर शेजारचे काका त्याला म्हणाले, पक्या, परीक्षेची तयारी झाली का? पक्या, होय काका, काळी पेन, निळी पेन, शिस पेन्सिल, खोड रबर आणि सर्वच तयार आहे. फक्त अभ्यास बाकी आहे. बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसले असताना बंटी मोठ्याने म्हणाला, आई, आपल्याकडे आजोबा, आजी, आत्या आले आहेत. तू तर म्हणत होतीस की म्हसोबा सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत. त्याचं काय झालं? पेट्रोल आणि मुलीमध्ये काय संबंध आहे? जेव्हा त्यांना समजते की आपल्याला त्यांची खूप गरज आहे, तेव्हा त्यांचा भाव झटकन वाढतो. गोट्या, आई, परी आकाशात उडू शकते. आई, हो. गोट्या, मग आपली रखमा कामवाली का नाही उडत? आई, ती परी नाही आहे. गोट्या, पण बाबा, तिला तर तू नसताना परी म्हणतात. आई, काय? मग तर बाबाच उडतील बघ उद्या सकाळी. एक आदमी सूरज के बेटे से, पापा घर पर? सूरज, का बेटा? स्प्राइट पीते हुए, आपको मम्मी से मिलना है ना? मम्मी घर पर है. सीधी बात, नो बकवास. पक्याचं बायको बरोबर भांडण चाललं होतं. बायको वैतागून, तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलंय पक्या. अच्छा, आता मला कळालं की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते. रजनी, माझ्यासाठी ह्या जगात सर्व काही शक्य आहे मगू. असं म्हणतो का रे रताळ्या? मग मला एक गोलाकार खोलीत कोपऱ्यात बसून दाखव. मगू, सगळ्यांसाठी एक प्रश्न. उत्तर आवडले तर लाईक करा. मला सांगा, चंद्राला कोण हलवू शकतं का? चंद्रशेखर, सगळं काही या रताळ्या रजनीला थोडी जमणार आहे. सूरज, काल मी माझ्या बायकोला ड्रायव्हर बरोबर सिनेमाला जाताना पाहिलं. नीरज, अरे मग तू पण तिच्या मागोमाग जायचं ना सिनेमाला, म्हणजे काय ते तुला कळलं असतं. सूर्य, अरे बर झालं.
नाही गेलो ते सिनेमा मी आधी पाहिला होता. रजनी आणि मकरंद तानासपुरे यांच्या फॅन्समधील संवाद. रजनी: आमचा रजनी आयपॉड ते आयपॅड कॉल लावू शकतो. आता बोला. मक्या फॅन: ॲपलच्या लोगोतील अर्धे सफरचंद मक्यानेच खाल्लंय. आता बोला. मक्या: गरम काय आहे? वेटर: चाऊमिन. मक्या: आणखीन गरम? वेटर: सूप. मक्या: आणखीन गरम? वेटर: गरम पाणी. मक्या: आणखी गरम? आगीचा गोळा आहे साल्या मक्या, घेऊन ये रताळ्या बिडी पेटवायचे. खोटं बोलायला पण काही लिमिट असते. काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईनवर फोन केला तर तो म्हणतो, अरे यार थोड्या वेळाने फोन कर, मी आत्ता गाडी चालवतोय. मक्या: पहिल्या माळ्यावरून पडण्यात आणि शेवटच्या माळ्यावरून पडण्यात काय फरक आहे? पहिल्या माळ्यावरून धप आणि शेवटच्या माळ्यावरून धप असा आवाज येतो.